नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे पायाच्या शिरा फुगणे, ज्याला व्हेरिकोस व्हेन्स पण असे म्हटले जाते. अशुद्ध रक्तवाहिन्या ह्या अतिशय पातळ असतात. शरीरातील अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी हृदयाकडे घेऊन जाण्याचे काम या रक्तवाहिन्या करतात. या जर जाड झाल्या, फुगल्या किंवा प्रसरण पावल्या तर त्याला व्हेरिकोस व्हेन्स असे म्हणतात. तशा तर शरीरातील कोणत्याही भागातील रक्तवाहिन्या फुगू शकतात, परंतु पायातील शिरा फुगण्याचे प्रमाण जास्त आहे. पायातील रक्तवाहिन्याची लांबी सर्वात जास्त असते. रक्ताभिसरण गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असते. अशुद्ध रक्तवाहिन्यामध्ये झडपा असतात, त्यामुळे रक्तदाब कायम राखला जातो. शिरा फुगणे हा दिसायला विद्रूप आणि गंभीर रोग आहे. फुगलेल्या रक्तवाहिन्यामध्ये एखादी गाठ फुटली किंवा हृदयाकडे फुफ्फुसाकडे वाहत गेली तर गंभीर उपद्रव निर्माण होऊ शकतो. हा रोग पुरुषापेक्षा स्त्रियांना जास्त प्रमाणामध्ये होतो. खेड्यामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. आता याची लक्षणे काय? पायाच्या शिरा फुगणे हेच पहिले लक्षण आहे. पायाच्या स्नायूंना वात येतो, गुडघ्याखाली पाय गळून जातात, उभे राहिले की रक्त हृदयाकडे न जाता खाली सरकते आणि साचून राहते. त्यामुळे रक्तवाहिन्या फुगतात, त्या जांभळ्या रंगाच्या दिसतात. त्या भागावर गचकर्ण, त्वचारोग, इसब किंवा व्रण तयार होतात. दोन्हीमध्ये अत्यंत वेदना होतात. याची कारणे काय आहेत? रक्ताभिसरण मंद होण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये पहिले कारण म्हणजे बद्धकोष्ठता, म्हणजे पोट साफ न होणे, चुकीचा आहार घेणे, व्यायामाचा अभाव, अति व्यसन करणे, धूम्रपान करणे ही महत्वाची कारणे आहेत. दीर्घकाळ उभे राहून काम करणे, घट्ट कपडे घालणे, गरोदरपणा यामुळे पोटावर, कमरेवर आणि पायावर भार पडतो, त्यामुळे रक्ताभिसरण मंद होते. स्त्रियांना पहिल्या दुसऱ्या गरोदरपणामध्ये हा त्रास सुरू होतो. लठ्ठपणा हे सुद्धा एक महत्वाचे कारण आहे. आता यावर उपचार काय आहे? सुरुवातीला रुग्णाने 5 दिवस उपवास फळ घेऊन फक्त करावा. 10 दिवस फलाहार करावा. लंघन काळामध्ये पोट साफ होण्यासाठी नेम करावा. पोट साफ होत नसेल म्हणजे बद्धकोष्ठता होत असेल तर ते दूर करण्याचे प्रयत्न करावे. उपवास काळामध्ये मर्यादित आहार घ्यावा. संत्र्याचा रस, लिंबाचा रस सकाळी घ्यावा. जेवणामध्ये कच्च्या कोशिंबीर खाव्या, त्यामध्ये बदाम तेल आणि लिंबाचा रस टाकावा. पालक, गाजर, कोबी, सलगम, फ्लावर अशा भाज्या उकडून खाव्यात. संध्याकाळी अंजीर आणि खजूर खावा. पाव, बटाटे, पिष्टमय पदार्थ खाऊ नये. मर्यादित आहारानंतर हळूहळू संतुलित आहार सुरू करावा. यामध्ये धान्य, बिया, कवच, फळे, भाज्या याचा समावेश असावा. आहारामध्ये 75% भाग कोशिंबिरी आणि फळांचा असावा. दारू, चहा, कॉफी, साखर, मिठाई असे पदार्थ खाऊ नयेत. आवश्यकता वाटल्यास फलाहार आणि लंघन दर महिन्याला 2-3 दिवस करावे. गाजराचा रस 300 मिली आणि पालकाचा रस 200 मिली असा मिश्रण अत्यंत गुणकारी आहे. ई आणि क जीवनसत्व या रोगावर अत्यंत गुणकारी आहे. क जीवनसत्व 3000 मिलीग्रॅम आणि ई जीवनसत्व 600 ते 1200 युनिट घ्यावे. त्यामुळे पायातील वेदना आणि वात कमी होतो. उष्ण आणि थंड कटिस्नान घ्यावे. पायावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. मातीचा लेप रात्रभर ठेवावा. सकाळी उठून काढावा. आठवड्यातून 2 वेळा इप्सम सॉल्ट घातलेल्या पाण्याने उष्ण स्नान करावे. आता यावर प्रतिबंधक उपचार काय आहेत? खालील नियम पाळले तर पायाच्या शिरा फुगण्याचा त्रास होत नाही. बस, रेल्वे, विमान यामध्ये दीर्घकाळ प्रवास करायचा असेल तर त्यावेळेस मिळेल तेव्हा पाय मोकळे करावेत. वाचताना, टीव्ही बघताना पाय स्टूलवर ठेवावेत. हालचालीमुळे रक्ताभिसरण सुधारते. चालण्याचा व्यायाम चांगला आहे, त्यामुळे पायातील रक्त हृदयाकडे वेगाने जाते. पोहण्याने सुद्धा चांगले रक्त मोकळे होते. झोपताना पलंगाच्या पायाकडचा भाग विटाचा आधार देऊन उंच करावा आणि झोपावे किंवा पायाखाली उशी घेऊन झोपावे. हृदयरोग असेल तर हे करू नये. रुग्ण पडून असे पायाची हालचाल सतत चालू ठेवावी. घट्ट कपडे घालू नयेत, त्यामुळे रक्ताभिसरण वाईट परिणाम होतो. प्रवास करताना पायांना इलॅस्टिक पट्टे गुंडळू नयेत. गरोदरपणी पायाला इलॅस्टिक पट्टे गुंडाळावे. सतत उभे राहून अधूनमधून बसावे.
वरील नियम सहज पाळता येण्यासारखे आहेत, त्यामुळे बरेचशी लक्षणे कमी होतात. यासोबत सूर्यनमस्कार, सूर्यस्नान, श्वसनाचे व्यायाम, सर्वांगासन, शीर्षासन आसने अत्यंत लाभदायक आहेत. यामुळे पायातील रक्तवाहिन्याचा भार कमी होतो, रक्तवाहिन्यावरील ताण कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारते. पद्मासन, गोमुखासन, वज्रासन, शलभासन ही आसने सुद्धा लाभदायक आहेत. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.